ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायलीवर घरचे सगळे खूप खुश झालेले असतात। रविराज म्हणत असतात की माझ्या प्रतिमाचे दागिने सायली तूच तिला नेऊन दे, तुला माहिती आहे ना ती फक्त तुझंच ऐकते। प्रिया मात्र मध्ये मध्ये करत असते आणि ती म्हणत असते माझ्या आईचे दागिने मीच देणार, ती हट्टाला पेटलेली असते। रविराज तिला छान पद्धतीने समजून सांगत असतात की अगं आता ही योग्य वेळ नाहीये, मला माहिती आहे तुला तुझ्या आईची काळजी आहे, परंतु तू अजिबात जाऊ नको, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। इथे मात्र प्रिया खूप तनतन करत असते, ती म्हणत असते की ही सायली स्वतःला समजते तरी कोण, सगळ्यांचं पुढे पुढे करत असते, तिला जे करायचं ते करू दे, तिचे आई वडील आहेत ते मला माहिती आहेत, परंतु ते दागिने आणि पैसे मलाच हवे आहेत आणि म्हणून ती देखील पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असते। सायली प्रतिमाला सगळं छान पद्धतीने साडी घालून देत असते, दागिने वगैरे घालून देत असते, परंतु प्रतिमा मात्र मंगळसूत्र घालण्यास नकार देत असते। सायली म्हणत असते बरं ठीक आहे आणि सगळ्यांसमोर ती प्रतिमाला देखील आणत असते। आणि नंतर मग अर्जुन म्हणत असतो की मला देखील कॉफी हवी आहे, कल्पनाने सगळ्यांना सांगितलेलं असं की आमची सगळ्यांची कॉफी झालेली आहे। सायली म्हणत असते बरं अर्जुन साठी मी आत्ताच आणते कॉफी तयार करून, आणि असं म्हणून ती कॉफी देखील करून आणत असते। आणि ती जेव्हा त्याच्या रूममध्ये जाणार तेवढ्यातच प्रिया म्हणत असते अगं सायली तू किती कामं करतेस, तू असं कर ना, तू शांतपणे इथे बस, मी अर्जुनसाठी ह्या कॉफीचा मग घेऊन जाते। आणि प्रिया ती गेलेली देखील असते, परंतु सायली देखील मागोमाग आलेली असते आणि ती तिकडनं बघत असते। प्रिया म्हणत असते अर्जुन हे घे कॉफी घे, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणलेली आहे। अर्जुन ती पितो आणि ह्या गोष्टीचा राग सायलीला खूप आलेला असो। अर्जुन जेव्हा जेव्हा म्हणत असो की मला जेवण दे, पाणी दे, परंतु सायली प्रत्येक वेळेला त्याला कॉफीचा मगच आणून देत असते। अर्जुनच्या काही लक्षात आलेलं नसतं, त्याला असं वाटत असं हिचं वागणं असं काय झालेलं आहे, परंतु तो काहीच बोलत नाही। तो म्हणत असतो की हिला नक्की झालंय तरी काय।